मॅथ्स अवघड होतं. मॅथ्स जरा हार्ड होता आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये. आज 20 एप्रिलची जी मॉर्निंग शिफ्ट आहे त्याचा आपण स्टुडंट रिव्ह्यू घ्यायला आलेलोच आहे. थोड्याच वेळात पेपर सुटतोय, पण त्याच्या आधी आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला जी पण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याच्यावर तुम्ही जॉईन करू शकता. इथून पुढच्या ज्या पण इंजिनिअरिंग रिगार्डिंग अपडेट्स असणार आहेत त्या आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकणार आहे. बघूया स्टुडंटचा रिव्ह्यू कसा काय आहे आजच्या पेपर रिगार्डिंग. तर आता आपल्यासोबत मैथिली आहे, तर मैथिलीला विचारूया की आजचा तिला पेपर कसा गेलाय. मॉडरेट होता. Okay. मॅथ्स जरा हार्ड होता आणि केमिस्ट्री इझी होता आणि फिजिक्स ऑल्सो मॉडरेट होता. ओके. आणि पीवायक्यूज वगैरे रिपीट झाले होते का काही? काइंड ऑफ थोडे थोडे झाले होते, जास्त नाही. ओके. आणि भरपूर साऱ्या स्टुडंटची कमेंट्स होती की जो पण फिजिक्स असेल, मॅथ्स असेल किंवा केमिस्ट्री असेल, हे सेक्शन चेंज करता येत होते का? फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं करता येत होता, मॅथ्सचं नाही. लाईक फिजिक्स केमिस्ट्री लॉक होता आणि मॅथ्स लॉक होता. हा. ओके. स्टार्टिंगला फिजिक्स केमिस्ट्री होता की मॅथ्स होता? फिजिक्स केमिस्ट्री. ओके. आणि त्याच्यानंतर जे पण मॉक टेस्ट वगैरे होत्या त्या तू दिल्या होत्यास का? हो. त्याचा काय फायदा झाला तुला? हा, केमिस्ट्रीमध्ये झालं म्हणजे ओके, जास्त. ओके. आणि इथून पुढचे जे शिफ्टला स्टुडंट येणार आहेत त्यांना काय सजेशन देशील? PYQ जास्त करा आणि फिजिक्सची ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जास्त प्रॅक्टिस करा. विद्यार्थी मित्रांनो, जर इंटरव्ह्यू सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, जेणेकरून आपले जे पुढचे स्टुडंट आहेत त्यांना पण हेल्प होईल. त्याच्यानंतर तुला किती मार्क आता एक्सपेक्ट करतेस तू? 120, 130. ओके, नाईस. तर नक्कीच तुला चांगले पर्सेंटाईल येतील. आणि वन लास्ट टिप्स पुढच्या स्टुडंटला काय देशील, म्हणजे नेक्स्ट बॅचचे, तर त्यांना काय सजेशन देशील तू? PYQ करा आणि एक्झाम सॉल्व्ह करताना शांत राहा, काम राहा. ओके, थैंक यू सो मच. नक्कीच चांगले पर्सेंटाइल येतील. ओके, तो आज अपने साथ एक दोस्त है, उसको पूछते हैं कि उसका पेपर कैसा गया है. दोस्त, आपका नाम क्या है? रौनक। रोनक. ओके. सो आज का सीईटी का जो एग्जाम थी वो कैसे गया आपको? अच्छा गया था। मैथ्स लेंदी आया और थोड़ा टफ था। ओके, केमिस्ट्री इजी आया था ओके, और फिजिक्स मॉडरेट बोल सकते हो और लेंदी आया था, टाइम कंज्यूमिंग था। ओके. तो लेंदी पेपर था ओवरऑल. और पीवाईक्यूज वगैरह रिपीट हुए थे क्या कुछ? उसका तो ऐसा आइडिया नहीं है, ओके, बट हाँ कुछ हुए थे पर ओके. और सेक्शन चेंज करने आ रहे थे क्या? लाइक फिजिक्स से अपन मैथ्स पे जा सकते थे? नहीं वो नहीं जा सकते। Okay, like- फिजिक्स से बस केमिस्ट्री। फिजिक्स केमिस्ट्री दोनों ही ओपन थे, मैथ्स लॉक था. हाँ। ओके. और कितने मार्क्स एक्सपेक्ट कर रहे हो? उसका तो आइडिया नहीं है, अभी देखते। चलता है, कोई भी दिक्कत नाही. ऑल द बेस्ट. थैंक यू। तर आता आपल्यासोबत मेघराज आहे, तर मेघराजलाच विचारूया की आता त्याला पेपर कसा गेला होता. मॅथ्स अवघड होतं, फिजिक्स बऱ्यापैकी मॉडरेट होतं आणि केमिस्ट्री सोपं होतं. ओके. आणि बाकी पीवायक्यूज वगैरे रिपीट झाले होते का? PYQs बऱ्यापैकी रिपीट झालेले केममध्ये आणि 1-2 मॅथ्समध्ये. ओके. आणि कुठल्या चॅप्टर्स वरून मोस्ट क्वेश्चन आले होते, काय अंदाज आहे तुला? मॅथ्समध्ये वेक्टर्सवर सगळ्यात जास्त, ट्रिग्नोमेट्री, आणि फिजिक्समध्ये असं काही नव्हतं. ग्रॅव्हिटेशनवर 3 क्वेश्चन आलेले, इव्हनली होतं फिजिक्समध्ये. आणि केमिस्ट्रीमध्ये पण बऱ्यापैकी तसंच होतं. ओके, सगळ्यामधून इव्हनली आलेलं. बरोबर. आणि मॉक टेस्टचा वगैरे काय फायदा होत होता का? हो, मॉक टेस्टचा बऱ्यापैकी फायदा होतो, टाइम मॅनेजमेंट वगैरे करायला. ओके. आणि एकंदरीत किती स्कोर एक्सपेक्ट करतोस आता तू एक्झाम मधून? 130, 140. ओके, नाईस. चांगलेच नक्की पर्सेंटाईल येतील. आणि ओव्हरऑल आता पुढच्या येणाऱ्या स्टुडंटला लास्ट टिप काय देशील? टेक्स्टबुक एकदम चांगलं वाचा, बस. थँक्यू सो मच. आपल्यासोबत अजून एक मित्र आहे, त्याला विचारा त्याचा पेपर गेला. मित्र, नाव काय तुझं? रिद्देश. ओके. तर रिद्देश, आजचा जो सीईटीचा पेपर होता तो ओव्हरऑल कसा होता? ओव्हरऑल मॉडरेट होता, फक्त मॅथ्स थोडा लेंदी जास्त वाटला ओके, आणि फिजिक्स वॉज इझियर, ओके, केमिस्ट्री वॉज काइंड ऑफ ट्रिकी ओके, आणि मॅथ्स वॉज लेंदी आणि थोडासा टफ. ओके. आणि पीवायक्यूज किंवा मॉक टेस्टचा काय फायदा होत होता का आजच्या एक्झाम? होत होता. फिजिक्स मध्ये स्पेशली होत होता. ओके, सिमिलर टाईपचेच क्वेश्चन येतात जसं PYQs मध्ये करतो. केमिस्ट्री मधून थोडं बुक्स जास्त अजून वाचल्या पाहिजेत असं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ह्या व्हिडिओ इंटरव्ह्यू सिरीजचा आवडत असतील तर तुम्ही प्लीज लाईक करू शकता. तर आता आपल्यासोबत अजून एक स्टुडंट आहे, नाव काय तुझं? जान्हवी दीपक सुरुशी. ओके. तर आजचा जो पेपर होता तो ओव्हरऑल कसा गेला तुला? चांगला गेला. ओके. आणि डिफिकल्टी लेवलच्या बाबतीत काय बोलशील? केमिस्ट्री आणि फिजिक्स जरा होता थोडाफार, ओके, पण व्यवस्थित गेला. ओके. आणि पीवायक्यूज वगैरे रिपीट झाले होते का? हो, ओके. किती पर्सेंट पीवायक्यूज रिपीट झाले होते, काय वाटतं तुला? 4 झाले ते 4-5 झाले. ओके. आणि ओव्हरऑल तुझा स्कोर काय एक्सपेक्ट करतेस तू आता? 90%. ओके, ऑल द बेस्ट. नक्की तुला चांगले पर्सेंटाईल येते. थँक्यू. तर आता आपल्यासोबत शिवांश आहे, तर शिवांशला विचारूया की त्याचा आजचा पेपर कसा गेला. चांगलं होतं पण थोडा मॉडरेट गेला मॅथ. ओके. आणि
आणि केमिस्ट्री सोपं होतं. ओके लाईक म्हणजे मॅथ डिफिकल्ट होता लेंदी होतं की कसं काय? डिफिकल्ट आणि लेंदी दोन्ही होता. ओके आणि फिजिक्स केमिस्ट्री कसा होता? फिजिक्स मॉडरेट होतं आणि केमिस्ट्री सोपं. ओके आणि PYQs वगैरे रिपीट झाले होते का? हो किती बॅग पर्सेंट? रिपीट झाले आणि एवढं माहीत नाही मला पण 20 to 30% झाले रिपीट. ओके रफ पेपर वगैरे एक्स्ट्रा देतात का? हो देतात. लाईक जर रफ पेपर आपले 1-2 संपले तर अजून पण देतात आपल्याला? हो देतात. ओके चालेल. आणि ओव्हरऑल आता तू काय स्कोर एक्सपेक्ट करतोयस? 150. ओके 150 बघ हम्म. नक्कीच तुला. तर विद्यार्थी मित्रांनो आजची जी 20 तारखेची फर्स्ट शिफ्ट होती तर त्याचा आपण आताच रिव्ह्यू घेतलेला आहे. तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर मॅथ्स थोडा डिफिकल्ट साईडला होता. फिजिक्स आणि केमिस्ट्री मॉडरेट किंवा इझी लेवल आपण नक्कीच म्हणू शकतो. तर ओव्हरऑल पेपर हा मॉडरेट टू डिफिकल्टच्या आसपास आपल्याला बघायला मिळत होता. त्याच्यामुळे जे पण पुढचे स्टुडंट येणार आहेत त्या अकॉर्डिंग प्रिपेअर नक्कीच करू शकतात. आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुम्हाला जो पण पुढचा व्हिडिओ हवा आहे किंवा इंटरव्ह्यू सिरीज आवडत असेल, कुठल्या अजून कॉलेजेस सेंटर कव्हर करायचे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कव्हर करू शकता. आणि इथून पुढच्या ज्या पण इंजिनिअरिंग ऍडमिशन रिगार्डिंग अपडेट्स असणार आहेत ते आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करणार आहे. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन करू शकता. धन्यवाद मित्रांनो.